उद्या इंग्लिश लँग्वेजचा पेपर. उद्या इंग्लिश लँग्वेजचा पेपर आहे. ओके, सोपं आहे, त्याच्यात काय आहे? काहीच नाही आहे. आता मी कुठे काय बोललो? अभ्यास करण्यासारखं काहीच नसतं. सरळ परीक्षेच्या एक दिवसाआधी वाचायचं. म्हणजे तुझी तर उद्याच परीक्षा आहे ना, बरोबर. मग तुला आज वाचायला पाहिजे. आज त्याच्यात पण काय वाचायचं, तसं तर काहीच नाही वाचण्यासारखं. पण जर असं काहीतरी ॲप्रिसिएशन वगैरे तुम्हाला काय असेल, त्याच्यात पोयम आणि पोएटचं नाव, बस इतकं करायचं. अरे इंग्लिश हे काय बोलतात, काय इंग्लिश लँग्वेज. मग तेच झालं ना, इंग्लिशमध्येच असतं ना हे सगळं. अरे तर दोन वेगळे आहेत ना, इंग्लिश लँग्वेज इंग्लिश लिटरेचर. नाही, आम्हाला असं काय नसतं. स्टेट बोर्ड म्हणजे आमच्या वेळी असं काय नव्हतं. SSC बोर्ड होता ना आमचा. SSC आणि HSC, त्याच्यात असं काय फालतूगिरी अशी काय नसते. इंग्लिश वेगळं, इंग्लिश लँग्वेज वेगळं, इंग्लिश वेगळं. फक्त मॅथ्स वेगळं असतं. हो, मॅथ्समध्ये अल्जेब्रा आणि जॉमेट्री असतं. आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये पण सायन्स 1 आणि सायन्स 2 असतं. म्हणजे एक फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि दुसरं पार्ट 2 मध्ये बायोलॉजी. असं 10वी पर्यंत होतं. ते ठीक आहे भाई, पण मॅथ्स मध्ये डिव्हिजन नाही करायला पाहिजे, ते फालतूगिरी आहे. इंग्लिश मध्ये केलं तर उलट इझी पडतं, मॅथ्स मध्ये अजून हे असतं, प्रॉब्लेम असतो. इंग्लिश मध्ये काय, आमचं एकच असं इंग्लिश असायचं, एकच पुस्तक असायचं इंग्लिशचं. 2-2 वगैरे असं काही नसायचं. अरे आम्हाला फक्त लहानसाठी स्पायरल्स आहेत. बरं, आम्हाला स्पायरल वगैरे काय नाही, सरळ टेक्स्टबुक असायचं. आता तर कॉलेजमध्ये डिग्रीमध्ये तर टेक्स्टबुक पण नसतं, सगळं असंच शिकवतात. रेफरन्स बुकनी सांगतात, रेफरन्स बुकने अभ्यास करा, कुठूनही सोर्स काढा, इन्फॉर्मेशन काढा, लिहून या पेपरमध्ये. कुठे कसा चढला तो वरती असं? हो भाई, तेच तर मी विचार करतो, चढला कसा वरती? त्या साईडला टायर आहे ना. अरे भाई कॅम्पर भाई त्या साईडला त्यावरती पण होता. शिवम रिअल डेल आहे, काय रिवाइव दिलंय? तू मॅड आहेस का? तू किल साठी काही बोलतो? अबे आरामशी रिव्हाइव देऊ शकला असता. अरे हा बघ ना, 2 नंबर. अरे पण मी आधीच तर नॉक झालो ना, त्या बंद्याने मला नॉक केलं. तुझ्याकडे येता येताच नॉक केलं. अरे साल्या, ते करायची काय गरज होती? ते बंदे मला स्पेक्टेट करत होते म्हणून दाखवतोस तू साल्या? डाब दाखवतोस मला? तुला नाही दाखवला रे, ती बंदे माझं स्पेक्टेटिंग वर आले, बंदाला मारलं तर त्यांना दाखवत होतो. हे मग मला कशाला दाखवत होतास? मला चुपचाप रिवाय दे ना. अरे तर ते लोक माझ्या स्पेक्टेटिंग वर आलेले म्हणून मी मग दाखवलं. माझ्याकडे येऊन का दाखवत होतास मग? माझ्याकडे यायचंच नाही ना. माझ्याकडे का 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 माझ्याकडे काय येऊन दाखवत होतास? अरे वेळा जरा मला, मी नंतर वरती बघितलं की माझ्या साल्या, हे सगळी नाटकं दुसरीकडे जाऊन करायची. चल. काय नाही, एक नॉक. हा नॉट बक्की. कशी नावं ठेवता ती? नॉट बक्की, याचा अर्थ तरी काय होतो? अनिमेचं नाव आहे. मला काय माहिती ते सगळं? तेच तुला नाही माहिती? माहिती करून पण नाही घ्यायचंय. अरे यार, माझे झालेले आहेत 2 किल्स. अरे मला MVP बनायचंय. आतापर्यंत फक्त 2च किल्स आहेत. या दोन्ही राऊंड मध्ये एकदम भरून किल्स करावे लागतील. चला. उद्या किती मार्काचा पेपर आहे उद्या? 80. सगळे 80 मार्काचेच आहेत. 80 मार्कासाठी तुमचं काय आहे? फक्त इंग्लिश काय आहे ते? लँग्वेज. इंग्लिश लँग्वेज मध्ये त्याच्यात सगळं काय असतं ना? म्हणजे चॅप्टर्स असतील, पोएम्स असतील आणि ग्रामर आणि रायटिंग स्किल. फक्त ग्रामर 80 मार्कासाठी? तेच तर बोलतोय. अरे काय वेळे बिडे आहेत काय ICSE बोर्ड वाले? अरे भाई काय फालतू बंदा. अरे हा ग्लुअल थ्रू गेला.
कुठे आहेत बंदे? अरे माझ्या समोर येऊन मस्ती करायची हिंमत नाही करत. घे. आता भाई घाबरतात रे, घाबरतात. घाबरायला पण पाहिजे. ते तर आहे. किती बंदांना मारलं तू आतानंतर? एक. या राऊंड मध्ये ना? हा. हा बस. अरे किल चोरी अरे भैया, यार काय मला किल मारायचं चोरी. होतं यार. माझे भैया, 3च किल किल्स आहेत चोरी अजून. करतोय. किती किल चोरी करतोय आता हा. मला काहीही करून किमान 2 किल करावे लागणार MVP होण्यासाठी. नाही 2 किल्स मला करायचे. आता 2 किल मला तू कर, 2 किल मी आपल्या करतो. दोघांचे 3 किल्स आहेत पण डॅमेज माझा खूप जास्त आहे. भाई वेड्याने ग्रोझर ड्रॉप केली. अरे भाई काही करून मला 2 बंद्यांना मारायचंय. चल एकाला तर मारलं. भाई नेक्स्ट लेवलला नाही मारू द्यायचे मला कोणाला पण. नेक्स्ट लेवल सोडून बाकी सगळ्यांनी मारा. अरे यार हा नेक्स्ट लेवल. मी पण एकाला मारलं. अरे नेक्स्ट लेवलने मारलं. हट यार, नेक्स्ट लेवल MVP झाला. पण मजा आली. आ हा बुया झाला एकदम. आ हा. अरे इथे माझा रँक हे असं का होतंय? ओ भाई ह्याच्याकडे कसला इफेक्ट आहे हा? हा माहिती आहे. खूप खतरनाक इफेक्ट आहे. छान. माझा रँक झालेला आहे डायमंड 4. माझा आता इथे रँक झालेला आहे डायमंड 4 2 स्टार.